आता एक मोठी बातमी आहे। सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला रवाना झालंय। सरकारचं शिष्टमंडळ हे थोड्याच वेळात जरांगेंना भेटणार आहे। तर नवीन अध्यादेश मनोज जरांगे यांना सुपूर्द केलं जाणार आहे। जरांगे पाटील यांच्यासोबत शिष्टमंडळ चर्चा करणार आहे। मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळाचे सामाजिक सचिव भांगे सुमंत हे उपस्थित असणार आहेत। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत शिष्टमंडळ चर्चा करणार आहे। खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापर्यंतचा अल्टिमेटम दिला होता। आज आझाद मैदानावर जाण्याचा निर्णय हा त्यांनी बदलला आणि उद्यापर्यंतची वेळ ही सरकारला दिली होती आणि अखेर आता मोठी बातमी आहे। सरकारचं शिष्टमंडळ हे थोड्याच वेळात जरांगेंना भेटणार आहे। जरांगेच्या भेटीसाठी शिष्टमंडळ रवाना झालंय। त्यामुळे या अध्यादेशामध्ये नेमक्या काय स्पष्ट असतं ते पाहावं लागेल, कारण नवीन अध्यादेश हे आता थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील यांना सुपूर्द केलं जाणार। सरकारचं शिष्टमंडळ हे जरांगेंच्या भेटीला रवाना झालंय। खरं तर आज मनोज जरांगे पाटील हे नवी मुंबईमध्येच त्या ठिकाणीच मुक्कामी आहेत। महाराष्ट्रभरातून मराठा समाज बांधव हे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये धडकले आहेत आणि त्या ठिकाणी मुंबईच्या वेशीवरती जरांगे यांचं भगवं वादळ आल्याच्या नंतर आता आज खरं तर काय घडामोडी घडणार हे पाहणं महत्त्वाचं होतं। मात्र अद्यापही एक दिवसाचा अल्टिमेटम हा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। उद्यापर्यंतची वेळ दिलेली आहे आणि त्यातच आता मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ आपण हे दृश्य पाहतोय। मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ हे आता जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी रवाना झालेलं आहे। या मंडळामध्ये सामाजिक सचिव भांगे सुमंत हे देखील उपस्थित असणार आहेत। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी भूषण आपल्यासोबत जोडलाय। भूषण, सरकारचं शिष्टमंडळ आता जरांगेंच्या भेटीला रवाना झालं आणि थोड्याच वेळात नवीन अध्यादेश देखील मनोज जरांगेंना सुपूर्द केलं जाणार आहे। याबाबत सविस्तर काय माहिती आहे? नक्कीच, कारण एकंदर अध्यादेशाची मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी एक दिवसाचं अल्टिमेटम सरकारला दिलं होतं। त्याच अल्टिमेटमनुसार आज सरकारकडनं, राज्य सरकारकडनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर एक शिष्टमंडळ आता थोड्या वेळामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे। आता नेमकं ते कोणत्या कारणास्तव भेट घेणार आहेत किंवा एखादा GR देणार आहेत किंवा एखादा अध्यादेश देणार आहेत हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या तरी शिष्टमंडळ हे वर्षा निवासस्थानावरून निघालेलं आहे आणि अगदी थोड्याच वेळात ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेईल। तेव्हा या भेटीनंतर नेमकं काय निष्पन्न होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। करण, नक्कीच भूषण, या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी आहेत। या घडामोडीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेणार आहे आणि त्या भेटीनंतर या अध्यादेशामध्ये नेमकं काय असतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। भूषण, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर सरकारचं शिष्टमंडळ हे जरांगेंच्या भेटीला आता रवाना झालं आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या शिंदे सरकारचं शिष्टमंडळ हे आता जरांगेंच्या भेटीसाठी रवाना झालं आहे आणि त्या भेटी दरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर या घडामोडीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे, कारण अत्यंत महत्त्वाची अशी ही भेट असणार आहे। या आधी भेटी झाल्या तर सरकारकडून जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न अनेक वेळा झाला आहे। मात्र मनोज जरांगे पाटील हे अद्यापही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही अशी ठाम भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे। मात्र आजचा दिवस हे ते नवी मुंबईमध्येच असणार आहेत आणि उद्या ते आझाद मैदानाकडे जाणार आहेत। तत्पूर्वी त्यांनी अल्टिमेटम दिला आणि त्या अल्टिमेटममध्येच आता सरकारचं शिष्टमंडळ हे जरांगेंच्या भेटीला रवाना झालं।